काय म्हणतात गाववाल्यानू, बरे असाच ना? मी तुमचं कोकणी इंजिनियर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आजचा व्हिडिओ ना एकदम हॉरर होणार आहे, कारण की तुमका मी आमच्या गावातल्या एका अशा ठिकाणी घेऊन आलाय ना, तिथं भरपूर जणांका चकवू लागलो आणि त्याच ठिकाणी आम्ही भरपूर हिम्मत करून आलेलो आहोत लोखंडी पुलाच्या इथे, कारण की भरपूर इकडे इन्सिडेंट झालेत चकव्याचे, म्हणजे भरपूर सारे एकाच जागी मासे भेटतात त्या टाईपचे. तुमका म्हणजे भरपूर साऱ्या रील्समध्ये तुम्ही बघितलं असाल. तो आम्ही आला रात्रीचे मासे पकडू. तो बघूया आजचा व्हिडिओ कसं होता आणि कसं नाही. आणि मासे पकडू जात असना जरा सांभाळून, आम्ही पण सांभाळून मासे पकडतो. काय समजला ना? ह्यो बघा, ह्यो असा तो पूल, त्याच्या खालनं आम्ही आता मासे पकडत पकडत ना धरणार जाणार. हे बघा, ही आपली सगळी मंडळी म्हणजे मासे पकडू सुरुवात केला नाही आहे. आणि आता म्हणजे इकडं मासे भरपूर भेटतात, पण जरा सांभाळून राहावं लागतं. आणि असाच आम्ही आता मासे पकडत पकडत वरती जात आहोत. आणि मी पण आता नदीत पाऊल ठेवतोय आणि बघूया आता मुन्ना, सोन्या आणि आपले बा वैभू किती मासे पकडतात. हे बघा मित्रांनो, इकडे सोन्या मासे पकडतोय म्हणजे डोक्यात बॅटरी लावून, आणि मुन्ना पण सेपरेट आपली डोक्यात बॅटरीला मासे पकडत आहे. आणि हे बघा वैभू बॅटरी दाखवत आहे आणि बाळा पागरान मासे पकडत आहे. आणि मासे पकडू सुरुवात झालेली आहे. त्यावरनं तुम्ही समजून घ्यावा जरा पुढे किती मासे भेटणार आणि किती मासे भेटणार आहेत का तुमका व्हिडिओच्या शेवट का समजा. आणि हे बघा मुन्नाक एक कुर्ली पण भेटली, एकदम दणदणीत कुर्ली भेटली मुन्ना. हे बघा डेंगे बघायचे एवढे. खय आहे हा केलंय बाजू. थांब दाबून ठेव. बांना पायाखाली कुठली दाबून ठेवला नाही तो. आता माझ्या एका हातात बॅटरी आणि एका हातात मोबाईल आहे, नाही तर मी पकडलं असते कुर्ली. आता पाय काढलो ना तरी कुर्ली पळून जाईल. आणि इकडे मुन्नाच्या हातात पण एक कुर्ली आहे. कुठची ही पण मोठी आहे. आणि इकडे बाचा ना ट्रेनिंग सेशन चालू आहे, बा आणि वैभूचा. आणि पुढे होय बघ बाण मासो पकडला नाही भेटलो. टकली हां दाखव. हे थांब नंतर टाक, आधी टाक नंतर बघूया आपण शेवटचं. हां हे बघ हे बघ बा पहिलंच पकडलंच मासो ह्यो. म्हणजे इकडं कशी लाईटची कमी आहे थोडी, त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्णपणे अंधारात होणार आहे. पण तुमका अंधाराचं फील पण एकदम प्रॉपर देणार मी. हा शपथ काय मासो पकडला नाही म्हणून दाखव. कासो दणदणीत आहे बघा मळीव. एकाच मित्रांनो मी सुरुवातीक सांगत होते तुमका का म्हणतात, म्हणजे मासे पकडत असाल ना भरपूर सारे तुमका असे मासे भेटतील एकाच जागेवर. म्हणजे मासो मुद्दामून तुमच्या पागऱ्याखाली आहेत, पण आपल्या पोटापुरते मासे भेटले ना तेवढाच गप राहायचा. जास्त म्हणजे हाव केली ना तर मित्रांनो तुमका चपू लागू शकता. मुन्ना मुन्ना काढवी काढवी मोठी आहे मोठी. काय काकी ती काय अरे नशी तो लांबनं काढूच वाटत होती. हे बघा पुढे चालत चालत आलो ना, हे बघा मोठी कोंड आपल्या इथे लागली आहे. आता बघा
समोर वाईट वाईट काय दिसतंय आता बघा. अरे गोणी आहे ती, काय घाबरतास. आता म्हणजे पुढे ना एक साखळी लागत, त्या साखळीत आपल्या बघूया तिकडं ना प्रॉपर तुमका कसे मासे पकडता ना ता तुमका दाखवतो. हे बघा म्हणजे बा पण आपलो मासे पकडूक आता शिकलो आहे. बाण पण म्हणजे 5-6 मासे एक दणदणीत मळे पकडला. भेटला पाहिजे सोन्या. बघा सोन्याक एक परत एक मळ्यो भेटलोय. होय बघ पळताय बघ. तरी सोन्या भेटले बऱ्यापैकी. हाय की तो मगाच ह्यो भारी होतो बॅल. बॅलांसाठी ना आपण उद्या घरी घेऊन जाऊया. घरी येऊन ना बॅल भेटतात म्हणजे उद्या बॅलांचा सगळा कांडाप काढूया उद्या घरी घेऊन. हे बघा ह्या साईडचे नदीचं कॉर्नर आपलं सगळं सोन्या कव्हर करत आहे. आणि मधी पूर्ण बा आणि वैभवत. आणि या साईड एक मुन्ना आहे. मुन्ना काय भेटताय काय मळी हो दाखव. थांब. हे बघ मुन्ना काही मळीव भेटलो आहे. म्हणजे लय छोटी साईज आहे. याच्यापेक्षा मोठे मोठे मागे भेटले पण कसा प्रेशर खूप जास्त होता ना पाण्याचा. आणि एकदा खाली ओझ्यावर पडलं आहे पण मी, कारण की एका हातात बॅटरी आणि एका हातात मोबाईल होतो. नशीब मोबाईल भिजलो नाही. म्हणजे शेवट का तुम्ही टेन्शन नको घेऊ, सगळे तुमका मासे मी दाखवतले. बा तुका काय भेटताय की नाही. दाखव बा पकडली काय सांगू माझी आलं हा कशी. हे बघा म्हणजे बा आपण शिकलोय बऱ्यापैकी मासे पकडून. त्याचा ट्रेनिंग सेशन चालू आहे सध्या तरी. नाही मी ह्या साईडचे बघतोय. हो नदीत म्हणजे पुढे पुढे मासे पकडत होता ना. आता हे कुर्ल्यांचा कोणतरी ना ड्रम लावला नाही. हे बघ अशा म्हणजे ड्रम लावून पण ना भरपूर सारे कुर्ल्या भेटतात. तर आता म्हणजे कुणी ड्रम लावला ना त्यात कुर्ली तर सध्या काय भेटली नाही तर कुर्ल्या असत्या ना आतमध्ये सगळ्या गायब केला असता. म्हणजे कोपऱ्यात तरी लाव का होता. आमच्या नजरेत भेटला काय राहणार नाही. तो बघ टाक टाक मुन्ना भेटत हाय. नशीब म्हणजे मागे जो भेटलेलो ना आपल्या कवळं. थांबता मुन्ना दाखव जरा. थांबता एक काम कर डायरेक्ट पिशवीत टाक मुन्ना. हे बघा मासो बघा केवढं. डायरेक्ट पिशवीत टाक. नंतर तुमका मित्रांनो दाखवते. नेक्स्ट असेच पार्ट तुम्ही बघत राहा. खूप इंटरेस्टिंग असे पार्ट्स आहेत आपले नदीवरचे मासे पकडूचे. आणि मी इंस्टाग्राम आपल्या कोकणी.इंजिनियर का नक्की फॉलो करा. एक नवीन सुरुवात आहे. म्हणजे मागे आपल्याला जो खवळं भेटलेलो तो सरळ म्हणजे पुढे तो भेटणारच होतो. खवळे कधी पण ना म्हणजे नदीचा प्रवाह असता ना त्याच्या उलट्या साईडला जातात म्हणजे वरच्या साईड का. म्हणून ते पुढे जाताना आपल्या नक्की भेटतात. म्हणजे दणदणीत होतं एकदम दणदणीत खवळं. असे खवळे ना आपल्या जे चढणीचे पावसाचे मासे पकडूचे असतात ना मासे पकडता तेव्हा भेटतात. हाय पागरात आहे बा. टाक मी ना कधी
तो मित्रांनो अशा प्रकारे ना खाली लोखंडी पुलाच्या तिकडनं आम्ही सुरुवात केलेलो आणि सुरुवात करता करता पुढे पुढे आलो धरणाच्या इकडं. तर आता ना आम्ही हे बघा जब आपल्या ट्रेनचा पूल आहे ना तिकडे आता आम्ही आलो. सो मित्रांनो असा तुम्ही तुमच्या गावात पण रात्रीचे मासे पकडत असाल तर माका तसं सांगा कमेंटमध्ये. आणि आम्ही कसे मासे पकडता हा तुमका कसा वाटताय आपण म्हणजे सांगा कमेंटमध्ये. समजत तरी म्हणजे काही ना आपले व्हिडिओ बघतात माणसा आणि एकदम हॉरर सीन आहे. म्हणजे सगळे पुढे गेलेले आहेत आणि मीच एकटो मागे राहिलेलं आहे. म्हणजे मी कसं एक बॅटरी मी घेतलं आहे आणि व्हिडिओ बनत आरामात आपलं चालतं आहे. आजूबाजू कोण पण येऊ शकता पण एवढी काही भीती वाटत नाही. काय आहे अजगर? शपथ म्हणजे आजूबाजू आता बोललेले ना कोण पण येऊ शकता. अजगर आलेला आहे बाजू. हल्लो की नाही तो बघा मित्रांनो. म्हणजे का तुमका काय दिसत नसत पण समोर अजगर आहे. मग पुढे जाऊया की सोन्या? नको इकडे डायरेक्ट आपण घरी जाऊया कारण की समोर एक मोठं अजगर आहे. चल पाण्यात गेलो असं. चल बाहेर चल. एकदम खतरनाक म्हणजे आजची मासेमारी ना एकदम म्हणजे हॉरर प्लस एकदम ॲडव्हेंचरस खतरनाक अशी आपली आज फिशिंग झालेली आहे. म्हणजे आजूबाजू पण लक्ष देवा जरा मासे पकडू घेत असाल तर. म्हणून कोणतरी एक्सपिरियन्स माणूस सोबत ठेवा जसं की आपलं सोन्या आहे आपल्यासोबत. हे बघा मासे पकडत ना आम्ही फायनली ना लोखंडी पूल ते आपला सिमेंटचा धरण एवढं म्हणजे प्रवास आपलं कवर केला मासे पकडूचो. इकडं ना सिमेंटच्या धरणाच्या इकडं ना एकदम क्लिअर क्रिस्टल पाणी आहे. म्हणजे साखळी टाईप एकदम म्हणजे जास्त डोपराच्या इकडं पण नाही. आणि मासे पकडू एकदम इझिली कोण पण पकडू शकता मासेले. हे दाखव हो ना निघालो आहे. हे बघा असं इझिली म्हणजे इकडं कसं पाणी कमी आहे ना पागडा टाकल्यावर ना आरामात रापून म्हणजे बेसिक ट्रेनिंग कोणाक हवी असत मासे पकडूची तर सिमेंटच्या धरणावर म्हणजे येऊ शकतास तुम्ही. हे बघा या कोंडीत ना सगळे म्हणजे छातीपर्यंत पाणी आहे आणि मासे पण आपल्या बऱ्यापैकी भेटलेले आहेत. आणि आता किती मासे भेटले ना ते तुमका दाखवते मी. दाखव कुर्ली आहे केवढी आहे कुर्ली. दाबून ठेव वर ना. इथे एक ना बाग कुर्ली दिसली. काय कुर्ली? हां ती बघ ती बघा कुर्ली. हे मुन्ना पकड ती. तर माझ्या हातात बॅटरी आहे म्हणून नाही तर मग कुर्ली डायरेक्ट हात टाकलं असते. हाय थंय जायची कुर्लीची कया आता वरनं दाबू गो आता. सो मित्रांनो अशा प्रकारे ना आपली आजची रात्रीची मासेमारी तुमका कशी वाटली. म्हणजे नदीतनं एक मोठं अजगर पण आपल्याला दिसलो म्हणून आम्ही ना रस्तो चेंज केला. म्हणजे तिकडंच मासे थांबवलं पकडूचे डायरेक्ट धरणावर आलो. आणि फायनली आता आज आपल्याला किती मासे भेटले त्या तुमका दाखवते. हे बघा आपलं सोन्या बघ तरी बॅटरी बंद कर. हे बघा सोन्याक मस्तपैकी अजगर भेटलेलो आज. आणि केवढं होतं अजगर सांग तरी? 5-6 फूट होतं. एवढं 5-6 फूट. आणि तिथंच जिथं अजगर भेटलो ना तिकडंच आम्ही आता मासे पकडूचे थांबवला आणि डायरेक्ट आता चाललो घरी. आणि किती मासे भेटले ते तुमका दाखवते थांबा. हे बघा अशा प्रकारे आपल्या म्हणजे कुर्ल्या पण बऱ्यापैकी भेटलेल्या आहेत. म्हणजे
रशाक बोलता किती भेटलेल्या त्या 8 एक कुर्ल्या जरी भेटलेल्या आहेत. आणि हे बघा एवढे सारे मासे भेटलेत आणि हे एक दणदणीत मोठे खवळे भेटलेत हे बघा. आणि मळ्याची साईज पण तुम्ही बघा एकदम बऱ्यापैकी आहेत. आणि हे बघा बाचे मासे ना बा लपून ठेवला आणि अण्णांका दाखवू आणि अण्णांची ट्रेनिंग बाकडे घेतला ना म्हणजे आपल्या गुरुक दाखवू बाण ठेवला ना मासे. आणि बघा मळ्यांची साईज बघा हे बघा एवढे मासे भेटलेले आहेत. हे बघा आपलं मुन्ना बाळा आणि वैभू सोन्या आणि हे बाळाचे मासे थांबा मग बाळाचे पण मासे दाखव रे बॅटरी दाखव. हा म्हणजे बाण पण बऱ्यापैकी मासे पकडला ना. चला आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपूया. व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा कमेंटमध्ये. आणि सोन्या आपलं कसं मासे पकडता आणि सोन्यासोबत अजून मासे पकडूचे व्हिडिओ तुमका हवे असतात. आणि मेन म्हणजे आपलं बंडू दादा नव्हतं कुडरकरांचं एक्सपर्ट म्हणजे मासे पकडण्यात. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्या सर.